प्रत्येक आईने जर आपल्या मुलीची योग्य दखल घेतली तर कशाला संस्कृतीला कलंक लागेल? आपल्या मुलीच्या हातात बांगड्या नाही हे तिच्या आईला दिसत नाही. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस घ्यायचा तर 15,000चा घ्या, पण संस्कृतीला शोभेल असा घ्या. समजत नाही का आईला? प्रत्येक आईनं शाळेत जाताना मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला तर 50% लफडे आठवड्यात बंद होते. तिची आई खोडीची आहे खरी. हो, तीच म्हणते असावा प्रसंग आला प्रसंग. मजी काय रे बाबा? हा फरार कोणा संग? आमचे दिवस बोगस गेले रे. आता यांच्या पाहिलं असं वाटतं आपण आता शिक्षण मध्ये यायला लागत होतो. आम्हाला काही कळलं नाही रे. काय हुशार पोर काय म्हणतो बॉयफ्रेंड बरोबर गेली म्हणतो. लहान पोरं काय हुशार आमचे बोगस गेले. आम्हाला काही नव्हतं रे. पोरांनो आता तुम्ही शेतकऱ्याचे आहे ना? काय हा मी शेतकऱ्याचं आहे. काय नव्हतं महाराज, आम्ही गरीब. आता जाऊ दे, आता काही कमी नाही. पण आम्ही लय गरीबाच्या घरात माणसं. काही नव्हतं महाराज, आम्हाला 7वी पर्यंत पाटी होती खापराची. तिला साठा नाही, नुसतं खापर राहायचं. कमराला पट्टे नव्हते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. कंबार मोकळं, बाकी सगळं मोकळंच. अंडरपॅन्ट तर 9वी पर्यंत नव्हती, सगळा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. शिवाय असा मार होता असा मार होता पोरण शाळेत. खाली टेबल, त्याच्यावर हात आणि छडी. आणि घरचे गुरुजीला सांगायचे भरपूर हाना. असं वडेलला पाणी यायचं पोरण. वडेलला पाणी, नारळ नाताळाची सुट्टी राहायची, वडेलला पाणी राहायचं. सगळे पोरं आंघोळीला कुठं भोंगळे. चड्ड्या काढून ठेवायच्या, सगळा मोकळा कार्यक्रम वड्यात. आणि अंग भिजवायचं आणि वाळूत येऊन पसरायचं. तापलं का परत पाण्यात. आणि तोपर्यंत जर घरचे आले तर चड्डी वड्यालाच. अख्खी भोंगळी गँग पळायची मग शाळेत. पण जाऊ द्या. धाक होता. धाक होता. गल्लीत गुरुजी दिसलं तर कार्ट सापडत नव्हतं. पशा मारही तसाच होता. आणि घरचे गरीब होते पण अतिशय चांगले होते. ते म्हणायचे मुलगा नापास झाला तरी चालेल, पण तयारी फिट झाली पाहिजे. आणि भरपूर हाना. हाई गाई नव्हती. आता एवढे शाळेत घातलेत. 2.5चं शाळेत जाते सध्या. 2.5च बाटली बाकी लहानपणापासून आहे त्याला. वॉटर बॅग, वॉटर ते वचा फक्त क करतय. क्वार्टर करेक्ट. काय आपल्याला कधी घातलं रे शाळेत? अरे आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला भ्या वाटत होतं. घ्यावा का नाही बुवा हा. गुरुजी म्हणायचा इतका उंच, इतका मोठा. आपला बाप म्हणायचा मोठा नाही, वाढलाय म्हणजे उंच झालाय. मग गुरुजी म्हणायचे जन्मतारीख. आपला बाप म्हणायचा त्याच्या आईला विचारा, कारण आपल्या वेळेस काय कॅलेंडर नाही. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं? आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्याला साली थोरला, आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि वड्याला पाणी आलं आणि तुझा बाप अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी. आणि तांबड्या गायला काळ वसरू झालं त्या साली गंगी. नाही आता हे एवढीचे म्हणजे काय? लहान पोरं लई चित्र आहेत मारा. एक पोरग
एका पोराला शिक्षक म्हणले, पप्या तू इतका कच्चा आहे का तुला कोणतं गाढव सुद्धा शिकू शकत नाही. तो पोरगा म्हणला, गुरुजी म्हणून तर मला माझ्या वडिलांनी या शाळेत घातलंय. इथं नाचलं पाहिजे मला, इथं आनंद. एखाद्याला म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तुला कॉलेजला? काय कळत रे शेंबड्या? अरे खातं कोण येडे नो? 6.5 लाख डीएड शिल्लक आहेत आपल्याकडे सध्या. 6.5 लाख सीईटी दिलेले आणि 9.5 लाख MA-BEd शिल्लक आहेत सध्या. आणि 10वी 12वी अशा ट्रकाच्या ट्रक आहेत. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लय अडचण आहे मला. कोण खात रे? नोकरी करू नका पोरांनो. आजपासून 2015ची सुरुवात. पाविका बटारिका आयुष्यामध्ये फक्त कामाचा पैसा लुटा मग मजा करा, आनंद वेगळाच. तुम्ही मजा मारू नये ह्या मताचा मी नाही. अशा हलकट विचार नाही आपले. तुम्ही 50,000चा हँडसीट घ्या, आपलं मत नाही. 5,000चा बूट घ्या, त्याला 4,500चं सॉक्स घ्या. डोक्याला असं तेल लाव का 1.5 किलोमीटर त्याचा वास आला पाहिजे. शर्ट असा घे की त्याला कोणी पाहत बसलं पाहिजे. फक्त तो पैसा घामाचा पाहिजे. घाम घाला ना, कोण नको म्हणलं तुम्हाला. 11ला शाळा आहे ना, 10 वाजेपर्यंत पाविका 100 रुपये मिळतील. 11ला शाळा आहे, सकाळी 8-9 वाजेपर्यंत पेपर विका 100 रुपये मिळतील. 3ला शाळा सुटली ना, रात्री 8 वाजेपर्यंत कोणाच्या तरी किराणा दुकानात पुड्या बांधा, 100 रुपये मिळतील. पण आयुष्यामध्ये फक्त घामाचं खायला शिका, फक्त निर्व्यसनी राहा. जीवनात आनंद वेगळाच आहे. आणि मजा करा ना, हे एकदाच आहे, पुन्हा नाही आहे. लोक याला बाप समजानेच लोकांना काय करतोय आपण. आणि 2014च्या खटोळ साहेबांच्या आणि भरतभाऊ रामदासींच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या कार्यक्रमात फक्त एवढाच संकल्प करा, निर्व्यसनी बना आणि कष्ट करा. फुकाट खायचं नाही. जग बदललंय. 9वीचं क्वार्टर पेते सध्या. 9वीचं 15 वर्षाचं शांबड क्वार्टर म्हणतंय. क्वार्टर असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापाला म्हणतोय तुझंच कमी, तुझंच कमी, तुझंच का? मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय बा माझा आहे म्हणून. अकरावीला गेले शेंबड, आतली चड्डी नाही, मोकळे आतून. क्वार्टर आणत ते पिस्तुले. फुल प्यालं, झगा नाचलं, झग्यात चिकणी घुसली. चुम्मा दे लागलं. त्यानं वडाला धरलं, वडालाच राहिलं. पिकअप गेली निघून, डांबरीवर पडलं आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगायचं का? मी 10व्या काय सांगायचं? अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? म्हणून पोरानं एवढे वाक्य ध्यानात ठेवा. आणि खरं सांगतो पोरानं तुम्हाला, मी तुमच्यातला आहे. मी उभा तुम्ही विषय, मी तुमचा आहे. तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही माझ्या मायबापासारखे आहात, मी तुमच्या मुलाभावांसारखा आहे. जर तुम्ही आमचं ऐकलं नाही ना, कार्यक्रम होणार. आणि लग्न न झालेले पोरं ध्यानात ठेवा. 2015 फक्त 60च लग्न तिथी आहेत. अख्ख्या वर्षात फक्त 60. आणि 2016ला कुंभमुळं लग्न तिथी नाहीत. मग ह्या 60 दिवसातून जो लॉट राहील, बजाव, त्यांचा कार्यक्रम होणार. लग्न नाही होणार तुमचं. मग यंदा कशी जिरली? यंदा पोराचा बापच पोरीच्या बापाला म्हणतो राम राम. तो म्हणला कापूस गेला थांब.
आता हसाल पोरांनो, पण मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पोरांनो, राहील ना 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपलीच आठवण किती 50 50. पण पोरांनो तुम्हाला आपलीच आठवण येणार, ध्यानात ठेवा. मी तळतळीने सांगतो, काळ वाईट ठेवा पोरांनो. तुम्हाला नोकरी जर नसली ना, कोण आहे हे मित्र सब पैसे के भाई आहे, कोण नाही पोरांनो. तुम्हाला हे खरं सांगू पोरांनो, तुमच्या दाढी वाढली किंवा शर्ट फाटला तर आयुष्यामध्ये ज्याला चिंता आहे तो फक्त बापच आहे. आणि तुमच्या मळालेले कपडे धुण्याची चिंता फक्त आईला आहे. हे मित्र सगळे कोणी नाही महाराज तुमचं. पोरांनो पाया पडून सांगतो, 2015ची सुरुवात व्यवसाय करा. नोकरी विषयी डोक्यातून तुम्ही काढून टाका. केव्हा नोकरी लागणार तुम्हाला, कोणला द्यायचं नाही कोणला द्यायचं याच्यातच चाललंय. कोणला द्यायचं आणि कोणला याच्यातच चाललंय. कशाला नोकरी करता तुम्ही? 7 लाख भरा 700 रुपये पगार घ्या, त्याच्यापेक्षा 50चा वस्तारा घ्या. म्हशी बाजारांना 90 रुपये 100 रुपये म्हैसे, दिवसभर 2 जरी भेटल्या रिलॅक्स. सायकल पंक्चर काढा ना, 10 रुपये पंक्चर आहे. काम करा. आणि परत माझं वाक्य लिहून ठेवा पोरांनो, जिथं कष्ट आहे आणि जिथं नीती आहे तिथं लक्ष्मी आपोआप येते, ती आणावी लागत नाही. जिथं कष्ट आहे आणि तुम्ही फुकट तुम्ही मजा आणू नये ह्या मतात मी नाही, पण जिथं कष्ट आहे कष्ट करा ना. म्हणून पोरांनो आजचं फायनल झालं ना, इथून पुढे फुकट खायचं, बोगस राहायचं. लहान आणि पोरं हुशार. कितीला आहे तू? 8वीला आहे का? घड्याळाला काटे किती? या असं आहे. कितीला आहे तू? तिसरीला आहे का तू रे? आज शेमीला आहे तू? चेहरा शेमीचा आहे. शेमीच. तू इंग्लिश मिडियम आहे ना? इंग्लिश मिडियम सेमीला आहे का? हा, चेहरा लगेच कळतो ना तू इंग्लिश मिडियमला ना. हा, तेच लगेच चेहरा कळतो. इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नसतात. चेहरे मराठी मीडियमचे ते बघा, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. काय गरज? खुश करा मतदार याद्या तयार. सरळ बसा, एकदा लावणारी पोरं फ्रेश बसा, बैठे सावधान. आणि फक्त एवढे 5-6 पोरं बोलतील, साईडला कोणी बोलायचं नाही. मोठ्याल्या पोरांनी कोणी बोलायचं नाही का? शायनिंग आली मध्ये इकडे सडक ना, मोठा आहे का ते? हा, आणि सावध बसा पोरांनो, एकदम घाबरायचं. तो कोपरा तो त्या कोपऱ्यात ऐकू गेलं पाहिजे. घाबरायचं. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ दे का घरी वाजले की करेक्ट, शिला की जवानी करेक्ट, मुन्नी बदनाम हुई करेक्ट, वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट, मध्यभागी भांग पाडतं ते भांगाचं नाव तेरे नाम करेक्ट, अजिबात डोक्याला केस नाही ते भांगाचं नाव गजनी शब्बा, सिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव करेक्ट, रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंग चिका करेक्ट, देवयानी मधलं गाजलेलं शर्ट संग्राम करेक्ट, देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा लय भारी. त्याच्या अगोदर दुनिया टाइम, आणि ह्या महिन्यात रिलीज झालेला या आठवड्यात नवीन मराठी सिनेमा कोणता? कोणती? लव्ह स्टोरी. हा हा, आणि ह्या 2 महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं लुंगी डान्स सोडून, टेव टेव सोडून, आता माझी सटकली सोडून गाजलेलं सगळ्यात भारी गाणं रावजी राठोडचं करेक्ट. कोणतं 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 रे? ना उभा राह तो 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 अरे तो तुझ्या मागचा अबे उभा राह रे, तू नाही रे, हे तू नाही, तुला उभा राह. कोणतं रे?
कोणता? इकडे त्याला उचलून दे नाही, वर ठेव ना उचलून. मी आहे, घाबरतो काय? चल घाबरायचं नाही आपल्या कीर्तनाला. इकडे इथं खाली बसून मला हाताने 3 ताता करून दाखवायचं. माईक मध्ये हात गेला पाहिजे. कोणाला येतं रे? कोण करतं रे? हा तू चाल, चाल लवकर, चाल चाल ना. जाय वय काय, थांब इकडे. ए तू का राहिला तिकडे? तू नाही. पुढचा प्रश्न बोल ना एकदम जोरात. घाबरायचं? कुंबडी पलाली चालीवरचं नवं गाणं. चिकनी चिकनी चिकनी. बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि आता 2च प्रश्न आता 2च प्रश्न राहिले पोरांना एकदम जोरात. घाबरायचं? पोरांना याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं? महिला म्हणणं गुरुवार संपले का? गुरुवार संपले? काय लबाड्या चालल्यात महाराज. गडवाड रांगोळील गुरुवार. पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला. पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गड भारी तुझवेने संसारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मुतला शंकर चड्डी. मग पार्वतीनं आरती बदलावली. घालील लोटा अंगणवत. आता हे झालं मुलांसाठी. आता पोरांनो पाया पडतो तुमच्या परत एकदा सगळ्या पोरांच्या. आयुष्यामध्ये माझी 6 वाक्य ध्यानात ठेवा. परत ऐका. भीक मागा भीक मागा स्वाभिमानान जगा. आईच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. बापाची मान खाली होऊ देऊ नका. हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका. आणि याला फुकाट खायची सवय लागू देऊ नका. लाचार होऊ नका. आणि मुलींसाठी एकच वाक्य सांगतो. तुम्हाला शिकता आलं तर शाळा शिका, नाही तर शिकू नका. नोकरी करता आली तर करा, नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू तरी नका. आयुष्य मुलींनी मुलीनं तुमच्यासाठी बापानं घातलं. तुमचं लग्न झालं तर 1 लाख रुपये खर्च 1 लाख रुपये खर्च त्यानं बाळांपणाचा केला. तुमचा मुलगा 4 वर्षाचा झाला. 70 वर्ष वय झालेला बाप 4 वर्षाच्या मुलाला तुमच्या घेऊन अंगणवाडीत गेला, त्याला काही वाटलं नसेल? 70 वर्षाचा बाप जर तुमचा बोटाला धरून तुमच्या मुलाला शाळेत नेतो, शाळा सुटेपर्यंत शाळेच्या ग्राउंड मध्ये बसतो आणि शाळा सुटल्यानंतर मुलाला घेऊन येतो, एवढं त्याने काय केलं हो? विचार करा. आज नातवाची सेवा 70 वर्षाचा बाप करतो केवळ प्रेमा खातर, आणि तुम्ही त्याला इज्जतच ठेवली नाही. आणि एक वाक्य मुलींसाठी अजून सांगतो. तुमचे लग्न तुमच्या बापाला जमू द्या. त्याची तेवढी इच्छा पूर्ण करा. ही त्याची शेवटची इच्छा आहे. कारण 80% लग्न सध्या मुली जमवतात. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, अजून इंटरनेट. कोणतं काळ? 80% लग्न मुलीच जमवतात. इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम चाललाय सध्या. बाप नुसतं नवे कपडे घालून होतो, जेवून जा. काय वांग खाता का जेवून जा?
आणि आता सांगा महिला मंडळ, आता सांगा महिला मंडळ, मी बोललो हा विनोद आहे का बरं? मुलीनी बापाची इज्जत राखू नये. आणि आयांना समजत नाही काही, आयांना समजत नाही का? मुलीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात.